नारायणा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के 5वें यौम तासीस और डॉक्टर वेंकटेश काब्दे की नांदेड़ में मेडिकल सर्विसेज के 47 साल मुकम्मल होने की खुशी में 25 जनवरी को एक मेगा फ्री मेडिकल गाइडेंस व चेकअप कैंप का इनेकाद किया गया। इस कैंप में 200 से ज्यादा मरीजों ने फायदा उठाया। कैंप में मरीजों के लिए ईसीजी, क्रिटेनाइन, टीएसएच और आरबीएस की मुफ्त जांच की खिदमत फराहम की गई। इस कैंप में दिल के अमराज के माहिर डॉक्टर वेंकटेश काब्दे, डॉक्टर अजीत काब्दे, डॉक्टर विजय मिसाले, डॉक्टर निहाल अहमद खान, शुगर और थायराइड के माहिर डॉक्टर अदिति काब्दे, डॉक्टर चैतन्य येरावार, दिमागी अमराज के माहिर डॉक्टर पंकज राठी, फिजियोथेरेपी के माहिर डॉक्टर शुभांगी पी पटेल और मेडिसिन के माहिर डॉक्टर गोविंद भट्टर, डॉक्टर अमूल गोरे, डॉक्टर गणेश काले, डॉक्टर शीमान अंसारी और दीगर डॉक्टरों ने मरीजों का मुआयना किया और उनके अमराज की तफसीलात के बारे में मालूमात फराहम की। ये कैंप अस्पताल की जानिब से फराहम की जाने वाली तिब्बी सहूलतों का एक अहम कदम था और इसका मकसद इलाके में सेहत की आगाही और मुफ्त खिदमत की फराहमी था। नारायणा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अपनी जदीद तिब्बी सहूलियात और बेहतरीन इलाज की वजह से नांदेड़ शहर में नुमाया मुकाम रखता है। ख़ास तौर पर दिल के अमराज के लिए जदीद तरीक़े एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी की सहूलत यहाँ फराहम की जा रही है, जिससे मरीजों को बेहतर और मौसर इलाज फराहम किया जा रहा है। अस्पताल के माहिर डॉक्टर मुख्तलिफ शोबों में महारत रखते हैं, जिसमें अमराज क़ल्ब, न्यूरोलॉजी, गैस्ट्रोलॉजी, एंडोक्राइनोलॉजी और दीगर खिदमात शामिल है। अस्पताल में जदीद मशीनरी और सहूलियात के साथ 24 घंटे इमरजेंसी खिदमात भी दस्तियाब है, जो मरीजों की ज़रूरत के हर वक्त मदद के लिए तैयार है। इस मौके पर अस्पताल की इंतज़ामिया ने अवाम का शुक्रिया अदा किया, जिन्होंने उनके एतमाद और ताउन से अस्पताल को कामयाबी की बुलंदियों तक पहुंचाया। इस तकरीब के ज़रिए न सिर्फ अस्पताल की कामयाबियों को मनाया जाएगा, बल्कि मुस्तक़बिल में मरीजों को मज़ीद बेहतर सहूलियात फराहम करने का अज़्म किया गया। मज़ीद मालूमात के लिए नारायणा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल से रुजू किया जा सकता है। आज रोजी इथं नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं एक महाआरोग्य विधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे। नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी रुग्णांची सेवा करीत आहे आणि आता या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी निर्माण झालेल्या आहेत आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी असणारे सर्व तज्ञ डॉक्टर जे आहे की आपला नांदेड जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व रुग्णांची त्यांच्या गरजेप्रमाणे ते सेवा करीत आहेत। या ठिकाणी आपल्याकडे जवळजवळ 3 हे हृदयरोग तज्ञ आहेत, आपल्याकडे एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टीची फॅसिलिटी आहे। एक काळ असा होता की तर काही कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज या ठिकाणी नव्हता। मला आठवतं की मी साधारणपणे इथं 48 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे, तर सुरुवातीच्या काळात 15 वर्ष मला अपोलो हॉस्पिटलला माझ्या पेशंटला घेऊन जावं लागत असे। त्यानंतर 15 वर्ष मी रुबी हॉल क्लिनिक पुण्याला या ठिकाणी माझे पेशंट घेऊन जात असे। पण आता त्याच्या हळूहळू इथे नांदेडमध्ये सुविधा वाढल्यात आणि नारायण हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी करणारे तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत। त्यामुळे आता हैदराबादला, पुण्याला, मुंबईला कुठे पळापळ करण्याची आणि तो त्रास घेण्याची आज आवश्यकता नाही। या ठिकाणी नारायण हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तज्ञ आहेत। इथं मी जसं म्हटलं की तर हृदयरोग तज्ञ आहेत, त्याचप्रमाणे मेंदू विकाराचे तज्ञ आहेत आणि पोटाच्या विकाराचे तज्ञ आहेत आणि या ठिकाणी सिटी स्कॅन जे आहे ते करण्याची फार चांगली व्यवस्था हवी, तर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत या ठिकाणी आणि बाकीच्या इतर तपासण्या ज्या आहेत त्या सर्व मोठ्या प्रमाणावर या सर्व तपासण्या करण्यात येतात। महत्त्वाचं हे आहे की पेशंटला जेव्हा गरज आहे तेव्हा त्या तपासण्या या ठिकाणी केल्या जातात। म्हणजे त्यांचं या ठिकाणी आजकाल तत्त्वज्ञान इतकं वाढलेलं आहे की त्याच्यामुळं पेशंटला म्हणजे त्याचा खर्च प्रचंड प्रमाणात खर्च वाढतो आणि आपल्या ग्रामीण भागात राहणारे आपले जे रुग्ण आहेत त्यांना जे नेमकी जे काही त्यांना नेमकं अशा प्रकारचं रोग निदानाच्या दृष्टीनं लागणाऱ्या किमान तपासण्या ज्या आहेत ते करण्याच्याऐवजी आजकाल भरमसाठ तपासण्या केल्या जातात आणि त्याच्या पुष्कळदा त्यांच्या त्या खिशाला ते परवडत नाही। त्यामुळं नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे वैशिष्ट्य आहे की गरज असेल त्या तपासण्या या ठिकाणी केल्या जातात आणि तज्ञ डॉक्टर त्यांची तपासणी करतात आणि जे खरोखर म्हणजे याच्या आर्थिक दृष्टीनं हे आहेत म्हणजे गरीब लोक आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत, कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत, या सर्व लोकांना जी काही सवलत लागते त्या सर्व सवलती या ठिकाणी देण्यात येतात। इतकंच नाही तर आता तर नारायण फाउंडेशन नावाचं ट्रस्ट स्थापन झालेलं आहे। त्या ट्रस्टच्या माध्यमातून गरजू आणि गरीब लोकांना अधिक मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि लोकांना रोग झाल्यानंतर त्याला तोंड कसं द्यावं याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे।
पुढच्या काळामध्ये? नमस्कार. आज नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड इथला 5वा वर्धापन दिन आहे. नारायण हॉस्पिटल मागच्या 5 वर्षापासून रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहे आणि इथे कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, एंडोक्रायनॉलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, मेडिसिन विभाग, ICU विभाग, ट्रॉमा तसेच ऑपरेशन्स हे सगळे सुविधा एकच छताखाली आहेत. इथे आपल्याकडे CT स्कॅनची सुद्धा इनहाऊस उपलब्धता आहे. रेडिओलॉजिस्ट फुल टाईम आहेत. मागच्या 5 वर्षात आपण खूप जटिल केसेस ट्रीट केलेत. पॅरालिसिसच्या रुग्णांना थ्रोम्बोलिसिस नावाचे एक इंजेक्शन असते जे की 4.5 तासाच्या आत दिल्यानंतर पॅरालिसिस हा पूर्णपणे किंवा काही भरपूर प्रमाणात चांगला होऊ शकतो. तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये प्लाझ्माफेरेसिस एक नवीन पद्धत आहे जे की मेंदूच्या रुग्णांना खूप जीवनदायी ठरू शकते. तर आपण इथे प्लाझ्माफेरेसिस नावाची पण एक उपचार पद्धती आहे ते आपण करतो आहेत आणि ही नांदेडमध्ये 1-2 ठिकाणीच उपलब्ध आहे. तर आम्हाला ह्याचा अभिमान आहे की नारायण हॉस्पिटल 5 वर्ष कंप्लीट करून 6व्या वर्षात जात आहे. पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो सर. नारायण हॉस्पिटलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज इथे एक आम्ही मोठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. इथे जवळपास 200 पेशंटच्या रुग्णांची पूर्व नोंदणी झालेली आहे आणि जवळपास सगळे प्रकारचे कन्सल्टंट, सगळ्या विविध कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, फिजिशियन्स, या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट या सगळ्यांकडून विविध आजाराची तपासणी मोफत करण्यात येत आहे आणि त्यावरील काही उपचार असतील, काही औषधं असतील तेही मोफत देण्यात येत आहे. आज आमच्या नारायण हॉस्पिटलचे 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यासोबतच डॉक्टर व्यंकटेश काब्दे सरांचे प्रॅक्टिसचे जवळपास 48 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने मी सरांना या 48 वर्ष पूर्ण झालेल्या निमित्त त्यांना मी अभिनंदन करतो आणि नारायण हॉस्पिटलच्या सगळ्या टीमचं मी धन्यवाद मानतो. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी पाटील, ऑर्थोपेडियाट्रिक न्यूरोफिजिओथेरपिस्ट. आज आमच्या नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा 5वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही इथे मोफत रोग निदान व मार्गदर्शन शिबिरचं आयोजन केलेलं आहे. मी सांगू इच्छिते की गेल्या 5 वर्षामध्ये नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनी मेडिकल डिपार्टमेंटमध्ये, मेडिकल युनिटमध्ये खूप काही प्रगती केलेली आहे. नांदेडमध्ये आम्ही अत्याधुनिक सुविधा आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक डिपार्टमेंट आमच्या हॉस्पिटलचे कार्डिओ, न्यूरो, नेफ्रो, गॅस्ट्रोलॉजी, ICU डिपार्टमेंट, त्याबरोबर रेडिओलॉजी डिपार्टमेंट आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेलं फिजिओथेरपी डिपार्टमेंट सुरू आहे. फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये आमच्याकडे न्यूरो फिजिओथेरपी, ज्यामध्ये पॅरालिसिस, लहान मुलांचे सगळे व्यंग, त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक्स जॉईंट रिप्लेसमेंट, त्यानंतरचे TKR, त्यानंतर शोल्डर रिप्लेसमेंट, ह्यानंतरचे फिजिओथेरपी, इवन साधे ऑपरेशन्स नंतरचेही फिजिओथेरपी आपल्याकडे होते. पिडियाट्रिकमध्ये आमच्याकडे ऑटिझम, ADHD, सेरेब्रल पॉल्सी ह्या सर्व आजारांवरती उपचार होतात. आपल्याकडे स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, बिहेवियरल थेरपी, स्पेशल एज्युकेटर अशी एक मोठी टीम आहे. त्यानंतर आमच्याकडे कार्डिओपल्मनरी डिपार्टमेंट आहे, ज्यानंतर की बायपास झाल्यानंतरचे फिजिओथेरपी, इवन मोठी ॲब्डॉमिनल सर्जरी झालेली आहे, थोरॅसिक सर्जरी झाली आहे, त्यानंतरची फिजिओथेरपी आपल्या इथे केली जाते. वुमेन्स हेल्थवरती आमच्याकडे एक सुसज्ज असे फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे. रजोवंती म्हणजे की मेनोपॉज नंतर येणाऱ्या स्त्रियांमध्ये कमजोरी, वीकनेस, युरिनरी इनकंटिनन्स, चालता फिरता युरिन लीक होणे, ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत यावरती आमच्याकडे PMF नावाची ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मशीन उपलब्ध आहे. त्याचबरोबर आमच्याकडे वेगवेगळे व्यायाम आणि रिहॅबिलिटेशन इथे केलं जातं. प्रेग्नन्सी झाल्यानंतर, डिलेव्हरीच्या नंतर आणि डिलेव्हरीच्या दरम्यान होणारी फिजिओथेरपी ही आमच्याकडे राबवली जाते. ती फिजिओथेरपी प्रॉपर आमच्याकडचे स्त्री फिजिओथेरपिस्ट तज्ज्ञ करून घेतात. आपल्याकडे ॲक्वॅटिक फिजिओथेरपी जी आहे ती आहे. त्यामध्ये आम्ही जेरियाट्रिक म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षानंतरचे आहेत त्यांना पुढे येणारे त्रास आपण कमी करण्यासाठी इथे फिजिओथेरपी केली जाते. जेणे की सांधेदुखी असेल, सांध्यांची आकडण असेल, स्नायूमधला त्रास असेल, हे सुद्धा इथं कमी केला जातो. जेरियाट्रिक आणि ॲक्वॅटिक फिजिओथेरपी ही फक्त जेरियाट्रिकमध्ये नाही तर पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये याचा उपयोग खूप जास्त चांगला होतो. मागच्या आम्ही 1 वर्षामध्ये ॲक्वॅटिक उपयोगानंतर 10,000पेक्षा जास्त पॅरालिसिस, सेरेब्रल पॉल्सीचे लहान मुलं आणि जेरियाट्रिक म्हणजे सांधे प्रत्यारोपण झाले,
जॉईंट रिप्लेसमेंट नंतरच्या फिजिओथेरपीमध्ये आम्ही खूप चांगले रिझल्ट दिलेले आहेत। आमच्याकडे रोबोटिक्स आहे, रोबोटिक्सचा उपयोग होतो की तुम्हाला कोणत्याही वेदना न होता आम्ही तुम्हाला मोबिलाइज करतो। अशा प्रकारचं हे सुसज्ज असं फिजिओथेरपी विभाग आमच्या नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरू केलेला आहे आणि हे मागील 5 वर्षापासून आम्ही ही सुविधा देत आहोत। मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही या सुसज्ज विभागाचा एकदा भेट द्या, इथल्या फॅसिलिटी काय आहे ते समजून घ्या आणि याचा लाभ घ्या। आणि या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमचे आभार मानते। धन्यवाद।